श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना। दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावी। महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा। त्याभोवती रांगोळी काढावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे। पितळ्याचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा। त्यात एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात। 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा। हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा। श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातावर घेऊन गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळद कुंकू फुलं वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी। धूप दाखवून निरांजन ओवाळावे। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी। श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरांजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा। गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी तुळशीत ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। ब्राह्मणाला दान दिले जाते। सुवासिनी बोलावून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो। आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। श्री लक्ष्मीदेवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील। श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम। शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे। हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात। व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा। हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे। व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं। व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले 4 किंवा 5 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते। देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात। व्रताच्या दिवशी उपवास करावा। फक्त केळी, 2 फळे खावीत। रात्री भोजन करावे। पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे। त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात। हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी।
उपवास मात्र आपण स्वतःच करावा। एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही। रात्री हवे तर भोजन करू नये। काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल। फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा। व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे। मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे। शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा। नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा। तर ही होती व्रताची माहिती आणि नियम। व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी सुद्धा असू शकते। थँक यू।